मित्रांनो, मी बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलं आहे जे 18-18 तास अभ्यास करतात, रात्रंदिवस एक करतात, पण तरीही 1-2 वर्षांनी हाताशी काहीच नसतं. का? कारण त्यांची सुरुवात चुकलेली असते. मित्रांनो, MPSC ही फक्त मेहनतीची परीक्षा नाही, तर ती स्मार्ट स्ट्रॅटेजीची परीक्षा आहे. आज मी तुम्हाला शून्यातून MPSC पोस्टपर्यंत जाण्याचा रोडमॅप सांगणार आहे. जर तुम्ही आजचा व्हिडिओ मिस केला तर कदाचित तुमच्या तयारीची 2 वर्षे वाया जाऊ शकतात. आपली पहिली आणि सर्वात मोठी चूक. नवीन विद्यार्थी पुण्यात येतात किंवा अभ्यासाला सुरुवात करतात आणि पहिली गोष्ट काय करतात की बाजारात जाऊन टोपलीवरून गाईड्स आणि पुस्तके विकत आणतात. तर मित्रांनो, हीच तुमची पहिली मोठी चूक आहे. तुम्ही युद्धाला जात आहे, पण तुमचा शत्रू कोण आहे आणि त्याची ताकद काय हेच तुम्हाला माहीत नसेल तर पराभव हा तुमचा निश्चित आहे. MPSCमध्ये शत्रू ओळखणं म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपरला समजून घेणे. पहिल्या 15 दिवसात एकही पुस्तक वाचायचं नाही. फक्त आयोगाचा सिलेबस पाठ करा आणि गेल्या 5 वर्षाचे प्रश्न बघा. आयोगाला नेमकं काय हवं आहे ते जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत अभ्यासाला सुरुवात म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. दुसरी चूक, रेफरन्स बुक्स हातात घेणे. समजा तुम्हाला पोहायला शिकायचं आहे, मग तुम्ही काही थेट समुद्रात उडी मारणार का? नाही ना. मग अभ्यासात असं का? थंबनेलवर मी 0 ते MPSC लिहिलं, याचा अर्थ काय? शून्यापासून सुरुवात करायची असेल तर आधी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि NCERTची पुस्तके वाचावी लागतील. जर मित्रांनो तुमचा बेस पायाच पक्का नसेल तर पॉलिटीमधील लक्ष्मीकांत आणि इतिहासात गाठाळ काठाळे वाचून काहीही समजणार नाही. आधी बेसिक पक्का करा, कन्सेप्ट समजून घ्या, मगच मोठ्या लेखकांची पुस्तकेकडे वळा. तिसरी चूक, आज इतिहास वाचला, उद्या भूगोल, परवा पॉलिटी. तर हा खिचडी पॅटर्न तुम्हाला संपवेल. MPSCमध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी आणि प्लॅनिंग नसेल तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर आहात. एका वेळी एकच विषय घ्या, तो पूर्ण करा, मगच दुसरा विषय घ्या. जोपर्यंत एका विषयाचं रिव्हिजन होत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका. लक्षात ठेवा, 10 पुस्तके एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळी वाचणारा विद्यार्थीच MPSCत पास होतो. मग योग्य पद्धती काय? फेल व्हायचं नसेल तर मित्रांनो हा क्रम डोक्यात फिट करा. आधी सिलेबस आणि ओल्ड प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा, त्यानंतर स्टेट बोर्डाची बेसिक पुस्तके तयार करा, त्यानंतर स्टँडर्ड रेफरन्स बुक्स तयार करा आणि शेवटी सराव आणि रिव्हिजन. ही प्रोसेस बोरिंग वाटू शकते, पण शॉर्टकटाचा नादाला लागू नका. मित्रांनो, MPSC एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची रेस नाही. इथे जो वेगात पळेल तो नाही, तर जो योग्य दिशेने शेवटपर्यंत पळत राहील तो जिंकणार आहे. सुरुवातीलाच जर दिशा चुकली तर कितीही पळाल तर डेस्टिनेशन म्हणजे पोस्ट मिळणार नाही. तर मित्रांनो, आजच थांबा, स्वतःचा अभ्यासाचे नियोजन तपासा, मगच पुन्हा सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या अभ्यासातील नियोजनात काही मदत हवी असेल तर खाली कमेंटमध्ये प्लॅन टाईप करा, मी त्यावर वेगळा व्हिडिओ नक्की बनवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या ध्येयवेळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच MPSC UPSCची नवीनतम अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.